चला, महाराष्ट्रातील माझ्या सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींना माझा हाय हॅलो नमस्कार. मी एस टी अक्षय कुळवे. आपल्या विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचं जे लेक्चर आहे आपल्याला, आजचं लेक्चर हे मराठीतील काही जे महत्त्वाचे घटक राहतात त्या घटकातील महत्त्वाचे जे मुद्दे जे परीक्षेत आपल्याला नेहमी विचारतात किंवा विचारले जाऊ शकतात, तर ते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आपण काही काही ट्रिक्स बनवत असतो. तर प्रत्येकाच्या ट्रिक्स माहिती आहे का वेगवेगळ्या राहतात. आपल्या ट्रिक्स आहेत, माझ्या ट्रिक्स आहेत. त्या माझ्या ट्रिक्स तुम्हाला शेअर करण्यासाठी, म्हणजे ह्या ट्रिक्स तुम्हाला परीक्षेत कुठं ना कुठं उपयोगी पडाव्या याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, शेवटपर्यंत तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. ठीक आहे, आपल्या ट्रिक्सच्या आपल्या कोणत्या कोणत्या ट्रिक्स आपण त्या पुढं बघू. त्याला सुरुवात करू. हां, भाषिक कौशल्य. आता भाषिक कौशल्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आपल्याला की भाषिक कौशल्याच्या एकूण किती पायऱ्या. तर सर्वांना माहिती आहे किती पायऱ्या आहेत, 5 पायऱ्या आहेत. ठीक आहे, तर हा झाला बेसिक प्रश्न. आता आयोग आपल्याला जर भविष्यात असा प्रश्न विचारला की भाषिक कौशल्यात ज्या 5 पायऱ्या आहेत त्याच्यातली पहिली पायरी कोणती, तर आपल्याला लक्षात असली पाहिजे की पहिली पायरी आहे श्रवण. शेवटची पायरी कोणती, तर लेखन. त्याच्यानंतर भाषिक कौशल्याच्या 5 पायऱ्या कोणत्या, तर ह्या 5 पायऱ्या पाठ असल्या पाहिजे. त्याच्यानंतर प्रश्न आयोग असा विचारू शकते की भाषिक कौशल्याच्या ज्या 5 पायऱ्या आहेत त्याचा योग्य क्रम लावा. म्हणजे असे प्रश्न आपल्याला आयोग विचारू शकते भविष्यात. तर त्याच्या म्हणजे दृष्टिकोनातून आपण आपला अभ्यास त्या हिशोबाने आपण तयारीत राहिलो तर आपल्याला म्हणजे पुढं येणारी जी आपली स्पर्धा आहे ते स्पर्धा जे कठीण होत आहे तर त्या कठीण परिस्थितीत आपण म्हणजे कठीण स्पर्धेत आपण टिकलो पाहिजे. त्याच्यासाठी आपण असा अभ्यास करणे आवश्यक आहे. तर ठीक आहे, आता श्रवण, दुसरी पायरी आपली संभाषण, तिसरी पायरी आहे भाषण, चौथी आहे वाचन आणि 5वी आहे लेखन. हे आपण एका ट्रिकच्या माध्यमातून लक्ष ठेवू शकतो. म्हणजे मग आपल्याला आयोगानं घुमून फिरून कसाही प्रश्न विचारला तर आपण काय करू शकतो, तो प्रश्न सोडू शकतो. तर आपली एक ट्रिक आहे, त्या ट्रिकचा कोणती आहे ते ट्रिक्स, श्रवण, संभावले. ठीक आहे, श्रवण संभावले हे काय आपली श्रवण संभावले हे भाषिक कौशल्य जे आपले भाषिक कौशल्याच्या 5 पायऱ्या आहेत त्या 5 पायऱ्या लक्षात ठेवण्याची हे ट्रिक आहे. तर ते ट्रिक आपण कशी म्हणजे लक्षात कशी ठेवू, तर श्रवण संभावले हे एक लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर श्रवण म्हणजे आपली पहिली पायरी झाली. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यानंतर याच्यातला जो स आहे ते झाली आपली दुसरी पायरी संभाषण. त्याच्यानंतर तिसरं आहे आपले भा म्हणजे झाली भाषण, हे झाली आपली तिसरी पायरी. त्याच्यानंतर व आहे, व म्हणजे झाली आपले वाचन म्हणून आपण लक्षात ठेवू शकतो, व म्हणजे वाचन होय. त्याच्यानंतर ले जो लिहिला आहे शेवटचा, हे झाली आपली शेवटची पायरी लेखन. म्हणजे ह्या अशा सोप्या जर आपण ट्रिक जर आपल्याला अभ्यास करताना लक्षात ठेवला तर आयोग जे घुमून फिरून आपल्याला प्रश्न विचारतो त्या प्रश्नाला आपण म्हणजे व्यवस्थित उत्तर देऊ शकतो. ठीक आहे, असो पुढची ट्रिक कोणती आहे मित्रांनो ते लक्षात ठेवा. हां, अभिजात भाषा. आता सर्वांना माहिती आहे अभिजात भाषावर आपल्याला आयोग प्रश्न विचारते. तर जो प्रश्न विचारते तर अभिजात भाषा म्हणजे काय, अभिजात भाषा कोणत्या, त्याच्यानंतर अभिजात भाषा ज्या मिळाल्या तर अभिजात भाषेला दर्जा कोणत्या वर्षी कोणत्या भाषेला दर्जा मिळाला, असे प्रश्न आयोग विचारते. किंवा अभिजात भाषेचं जे आहे त्या अभिजात भाषेचा असणाऱ्या भाषेचा योग्य क्रम ओळखा, म्हणजे योग्य पर्याय ओळखा, असे प्रश्न. तर त्याच्या याच्याने एक ट्रिक्स बनवून ठेवली की आपल्याला त्या ट्रिकच्या माध्यमातून आपण काय करू शकतो, हे सगळे प्रश्न कव्हर करू शकतो. ते एक ट्रिक्स आहे आपल्यावाली अभिजात भाषा लक्षात ठेवायची. ते आपण आपल्याला स्थापना वर्ष म्हणजे त्याच्यावाले जे भेटलेले वर्ष आहे त्याला ज्या वर्षी दर्जा भेटला अभिजात भाषा म्हणून तर त्याच्यावाला आपल्याकडे काय आहे ते वर्षानुसार आपण एक ट्रिक बनवलेली आहे. ठीक आहे, पहिलं अभिजात भाषा म्हणजे काय. अभिजात म्हणजे होते उच्च, कुलीन, दर्जेदार. ठीक आहे, तर ज्या भाषेतील साहित्य काय असते, उच्च असते, कुलीन असते, दर्जेदार असते, त्या भाषेला काय म्हणतात, अभिजात भाषा असे म्हणतात. अभिजात म्हणजे उच्च, कुलीन व दर्जेदार. ज्या भाषेतील साहित्य उच्च दर्जाचे असते ती भाषा अभिजात भाषा म्हणून काय केली जाते, ओळखली जाते. त्याच्यानंतर अभिजात भाषा जे आहे मित्रांनो, अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र शासनाकडून मिळाला जातो आणि त्याची सुरुवात जी आहे ते स्वातंत्र्यानंतर झाली. हा एक पॉईंट लक्षात ठेवा, अभिजात भाषेचा दर्जा हा केंद्र शासनाकडून दिला जातो आणि त्याची सुरुवात जी आहे ते स्वातंत्र्यानंतर झाली. ठीक आहे, असो आता अभिजात भाषा कोणत्या आहेत, तर अभिजात भाषा आहे आपलीवाली एक तामिळ, त्याच्यानंतर संस्कृत, कानडी, तेलुगू, मल्याळम, उडिया. ह्या आपल्या 6 अभिजात भाषा आहे. प्रश्न असा विचारू शकते का अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला एकूण भाषा किती, तर त्या किती आहे 6. त्याच्यानंतर पहिले भाषा जे होती अभिजात भाषा कोणती, तामिळ, तर त्याला दर्जा केव्हा मिळाला 2004 मध्ये.
शेवटची जे होती उडिया तिला कधी मिळाला 2014 मध्ये, त्याच्यानंतर अजून अभिजात भाषेचा दर्जा कोणत्या भाषेला मिळालेला नाही. तर ठीक आहे, 6 भाषा कोणत्या कोणत्या आहे? तामिळ, संस्कृत, कानडी, तेलुगू, मल्याळम, उडिया. मग ह्या आपल्या ज्या भाषा आहेत त्या भाषा आपल्याला काय करायच्या आहे, हे जे आपला दर्जा आहे मिळालेलं वर्ष आहे त्याच्यानुसार आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचं. तर मग एक ट्रिक्स बनवली का त्याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो लक्षात ठेवू शकतो. पहिली भाषा कोणती, शेवटची कोणती, त्याच्यानंतर क्रमाने जर विचारलं तर क्रमाने लक्षात ठेवू शकतो, किंवा स्थापना वर्ष जर विचारलं तर आपल्या एक लक्षात येऊन जाते. इथं 2004-5 4-5 दिलेला आहे, इथं 2 मधात 8-8 दिलेला आहे, नंतर 13-14. म्हणजे एक ट्रिकच्या माध्यमातून आपण काय करू शकतो सगळे हे प्रश्न कव्हर करू शकतो. तर ठीक आहे, ट्रिक कोणती आहे लक्षात ठेवा, एवढं लक्षात ठेवजा. तसं कानडी तेल मला उद्या दे. ठीक आहे, हे काय आपली ट्रिक आहे. म्हणजे एक असा म्हणजे पिक्चर टाईप लक्षात ठेवायचा का एक कानडी तेल आहे, ते कानडी तेल जे आहे ते मला पाहिजे, तर मग कसं म्हणायचं आपण का तसं कानडी तेल मला उद्या दे. म्हणजे एक आपण असं बनवून जर ठेवलं, इमॅजिन करून जर एक वाक्य जर तयार केला तर आपल्या लक्षात ठेवायला म्हणजे लवकर जाईल. आता एक हे एवढं काही कठीण नाही आहे, हे एवढी लाईन जर तुम्ही पाठ केली तर त्याच्या माध्यमातून तुम्ही ह्या सगळ्या भाषा लक्षात ठेवू शकता. तसं कानडी तेल मला उद्या दे, हे झाली आपली ट्रिक. आता हे ट्रिक कशी लक्षात म्हणजे आपण समजून घ्या पहिले, तू म्हणजे पाठ करून घ्या पण ते कशी सोडवायचे ते तुमच्या काय असलं पाहिजे लक्षात असलं पाहिजे. आता तसं मधला जो हा त आहे, तसं मधला जो त आहे तो झाला आपला तामिळ, म्हणजे पहिली अभिजात भाषा. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरा आहे स, तर स म्हणजे झाला आपली संस्कृत भाषा. कोणती? संस्कृत अभिजात भाषा. त्याच्यानंतर तिसरं येते कानडी, तर आता कानडी जे आहे ते डायरेक्ट आपल्याला दिसून राहिलं, तिसरी कानडी भाषा. त्याच्यानंतर तेल, हे झाली आपली चौथी अभिजात भाषा. ठीक आहे, त्याच्यानंतर मल्यावरून लक्षात येते आपल्याला मल्याळम. ठीक आहे, हे झाली आपली काय झाली 5वी भाषा. आणि उद्या दे वरून काय लक्षात ठेवायचं आपली एक 6वी भाषा उडिया. ठीक आहे, उडिया. अशी एक ट्रिक आहे, सोपी ट्रिक्स आहे. जर हे ट्रिक जर तुम्ही लक्षात ठेवली तर म्हणजे तुम्हाला याच्यावरचे प्रश्न आपण सोडवू शकतो. प्रत्येकाच्या ट्रिक्स वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाच्या ट्रिक ज्या आहेत त्या सोप्याच असतात किंवा कठीणच असतात असं मी सांगणार नाही. हे माझी ट्रिक जी आहे हे मी सोपीच आहे असंही मी बोलत नाही आहे. पण तुम्ही जर म्हणजे लक्षात ठेवलं तर काही कसं एवढं कठीण नाही. हे पाठ केल्यापेक्षा हे एवढं लक्षात ठेवल्यापेक्षा हे एक जर तुम्ही पाठ करतो म्हटलं तर हे कसं होऊन जाईल तुमच्यासाठी सोपं होऊन जाईल. त्याच्यामुळे हे एवढं जर वाक्य लक्षात ठेवलं तर हा सगळा प्रश्न उच्चार आपल्या लक्षात येऊन जाते. समजलं असेल तुम्हाला. तसं कानडी तेल मला उद्या दे, हे आपली ट्रिक आहे. त्याच्यातलं त म्हणजे तामिळ, स म्हणजे संस्कृत, कानडी म्हणजे कानडी आपली तिसरी भाषा. त्याच्यानंतर तेल वरून लक्षात ठेवायचं तेलुगू 4थी अभिजात भाषा. त्याच्यानंतर मलावरून लक्षात ठेवायचं मल्याळम आपली 5वी अभिजात भाषा. आणि उद्या देवरून लक्षात ठेवायचं उडिया ही आपली झाली 6वी अभिजात भाषा. आता वर्ष कसे लक्षात ठेवायचे, सुरुवात 4 पासून झाली आणि एंड 14 पासून झाला. ठीक आहे, सुरुवात 4 पासून एंड 14 पासून म्हणजे 10 वर्षानंतर एंड झाला. एंड नाही म्हणता येईल पण आपल्या ज्या 6 भाषा आहेत त्या लक्षात ठेवताना आपण असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. 4 नंतर लगेच काय आला 5 आला आणि इकडे 4 14 आहे तर 14च्या अगोदर लगेच काय होतं 13 म्हणजे 4 5 आणि 13 14 हे झालं. आणि मनातल्या ज्या 2 होत्या त्या 2008 मधल्या आहे म्हणजे 4 5 8 8 13 14 असं लक्षात ठेवलं तर वर्षे आपल्याला लक्षात येऊन जाते. अभिजात भाषेचा दर्जा जेव्हा मिळाला ते वर्ष. आणि तसं कानडी तेल मला उद्या दे याच्यावरून आपल्याला क्रमानं जे दर्जा मिळालेल्या भाषा आहेत त्या आपल्या लक्षात येऊन जाते. समजलं असेल तुम्हाला ट्रिक. चला पुढची ट्रिक पाहू. असो त्याच्यानंतर आहे आपला आला लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ. आता हे काय आहे सर, स्क्रीनवर तुम्हाला डायरेक्ट एकदम पूर्ण व्हाईट दिसत असन. इथं आहे लाईन, एक मिनटं मी लाईन काढून घेतो म्हणजे कसं आहे तुम्हाला त्रास नको. तुम्हाला त्रास द्यासाठी नाही आलो आहे मी इथं, तुम्हाला समजून सांगण्यासाठी आलो आहे. त्याच्यासाठी मला त्रास झाला चालते म्हणून मी ह्या ब्लॅक लाईन काढलेल्या आहे. ठीक आहे, असो. आता आपल्याला काय लक्षात ठेवणार मित्रांनो, पहा
नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे काय आहे, शब्दाच्या आपल्या जाती आहेत. त्या कोणत्या जाती आहेत, विकारी जाती आहेत. शब्दाच्या एकूण जाती किती, 8. त्या शब्दाच्या एकूण 8 जातीपैकी 4 विकारी आहे आणि 4 अविकारी आहे. आता ज्या 4 विकारी जाती आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद, ह्या ज्या जाती आहे याला विकार कोणता कोणता होतो, लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ, हे आपल्याला काय होतात, 6 विकार होतात ह्या 4 जातीला. तर आता हे विकार आयोग आपल्याला प्रश्न विचारतो की विशेषण या शब्द जातीला विभक्तीचा विकार होतो, योग्य की अयोग्य. सर्वनाम या जातीला पुरुषाचा विकार होतो, योग्य की अयोग्य. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद यापैकी कोणत्या जातीला विभक्तीचा विकार होत नाही, असा प्रश्न विचारू शकते. पुरुषाचा विकार होत नाही असा प्रश्न विचारू शकते. आणि प्रश्न आयोग विचारत आहे, असे घुमून फिरून प्रश्न विचारत आहे. त्याच्यामुळे हे जो तक्ता आहे, हा तक्ता म्हणजे ह्या सर्व गोष्टी आपण काय करू शकतो, हे एका तक्त्याच्या माध्यमातून लक्षात ठेवू शकतो. ठीक आहे, कसं लक्षात ठेवायचं सांगतो तुम्हाला. नाम सर्वनाम विशेषण क्रियापद 4 अविकारी जाती, विकारी जाती आहेत आपल्या. त्या विकारी जातीला किती विकार होतात, 6 विकार होतात. विकार म्हणजेच बदल होणे. ठीक आहे, तर लिंग, वचन, एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मी तुम्हाला इथे मराठी व्याकरण शिकवण्यासाठी नाही आलेलो आहे. म्हणजे मराठी व्याकरण जर शिकवतो म्हटलं, तुम्हाला जर समजा नाम शिकवतो म्हटलं किंवा सर्वनाम शिकवतो म्हटलं, तर याच्यासाठी 1-1, 2-2, 3-3, 4-4 लेक्चर, 1-1 तासाचे लेक्चर आहेत. आपल्यावाल्या अकॅडमीवर आपण बॅच केलेली आहे लॉन्च. तर त्याच्यामध्ये ज्यांनी बॅच घेतले त्यांना माहिती आहे, ते पूर्ण डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. आणि तो तुम्हाला जर मी इथं जर तुम्हाला सांगतो म्हटलं की नाम कशाला म्हणतात, सर्वनाम कशाला म्हणतात, ते याच्यात म्हणजे आपल्याला लेक्चर चाललं जाईल. पूर्ण ट्रिक ज्या जे सांगायला आलं तुम्हाला ट्रिक्स, त्या ट्रिक्स राहायला सांगायच्या आणि तुम्हाला हे नाम सर्वनाम विशेषण क्रियापदच शिकवत राहील. त्याच्यापेक्षा तुम्हाला ट्रिक्स सांगणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी हे ट्रिक्स समजायसाठी तुम्हाला बेसिक गोष्टी ज्या आहेत, नाम कशाला म्हणतात, सर्वनाम कशाला म्हणतात, ह्या विकारी जाती आहेत, अविकारी जाती आहेत. विकारी आहेत तर मग त्याला विकार जो होतो, तर मग ह्या विकार लक्षात ठेवण्यासाठी हे ट्रिक बनवलेले आहे. ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे, तेव्हाच तुमच्या ह्या ट्रिक्स ज्या आहेत कामात पडू शकतात. आयोग याच्यावर प्रश्न विचारत आहे आपल्याला. त्याच्यामुळे ह्या ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या आपल्याला इथं आवश्यक आहे मित्रांनो, लक्षात ठेवायच्या. कसं आहे, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं अभ्यास करते, प्रत्येक जणाच्या वेगवेगळ्या ट्रिक्स असतात. तशाच माझ्या ट्रिक्स आहेत. आता माझा अभ्यास चालूच आहे असं काही नाही, मी पुढचा अभ्यास करत आहे. पण तो अभ्यास जो अभ्यास केला मी, त्या ज्या ट्रिक्स बनवल्या आहेत त्या ट्रिक्स तशाच नाही राहिल्या पाहिजे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवलेला, हा कोणाच्या उपयोगी पडावा हाच एक प्रामाणिक उद्देश आहे मित्रांनो. त्याच्यामुळे ह्या ट्रिक्स ज्या आहेत ह्या ट्रिक्सचा वापर जर तुम्ही पद्धतशीर केला तर तुम्हाला भविष्यात याचावाला उपयोग करून तुम्ही 1-1 मार्क्स 2-2 मार्क्स जे काही जमा करणार त्याच्या भरोशावर तुम्ही लागले कदाचित, तर मला तेवढं पुण्य भेटान असं तेवढंच मी समाधानी आहे. ठीक आहे, असो. लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ एका लाईनीनं पाठ करून घ्यायचे. हे जे 6 विकार आहे, म्हणजे विभक्ती पहिले, नंतर वचन, नंतर अर्थ, असं लक्षात नाही ठेवायचं. म्हणजे आपण ट्रिक्स बनवले आहे, त्या ट्रिकच्या माध्यमातूनच असं लक्षात ठेवायचं का पहिला विकार आहे आपला लिंग, दुसरा वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ. सध्या पाहताना किंवा लक्षात ठेवताना गोंधळ होऊ शकते, पण जेव्हा तुम्ही हे ट्रिक्स स्पेशल एखाद्या बुकवर किंवा एखाद्या पॅडवर आपल्यावाल्या 1 की नाही 2 नाही 5-6 वेळेस जर तुम्ही प्रॅक्टिस केली का झाला विषय खतम. आणि 5-6 वेळेस प्रॅक्टिस करायसाठी तुम्हाला जास्तीत जास्त 5 ते 7 मिनिटं लागू शकतात. आणि त्या 5 ते 7 मिनिटात तुमच्याला जे प्रश्न आयोग विचारू शकते याच्यावर, म्हणजे एक प्रश्न नाही विचारू शकत. एक प्रश्न जर विचारू शकला असता आयोगाने तर आपण तिथं ट्रिक बनवलीच नसती. आयोग आपल्याला इथं म्हणजे विचारते एकच, पण वेगवेगळ्या पद्धतीने विचारते. त्याच्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने जे प्रश्न विचारत आयोग, ते प्रश्न आपण कसे लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी हे ट्रिक्स बनवले मित्रांनो. तर हे ट्रिक्स तुम्ही लक्षात ठेवणं अतिशय आवश्यक आहे. त्याच्यामुळेच मी इथं तुम्हाला एवढं ओरडू सांगत आहे की ह्या ट्रिक्स महत्त्वाच्या आहेत. त्या ट्रिक्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा आणि त्याच्यावर प्रॅक्टिस करसान तेव्हाच तुमच्या लक्षात राहील. नाहीतर असं पाहून लक्षात व्यवस्थित राहणं पॉसिबल नाही आहे. ठीक आहे, नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या आपल्या 4 जाती ज्या आहेत त्या 4 जाती लक्षात ठेवायच्या. त्याच्यानंतर लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ. लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, अर्थ, काळ हे जे आहेत आपले हे 6 विकार लक्षात ठेवायचे एका लाईनीनं. आता लक्षात ठेवायचं, नाम जे आहे ते नामाला लिंगाचा विकार होतो. नामाला लिंगाचा विकार होतो. वचनाला नामाला वचनाचा विकार होतो. त्याच्यानंतर विभक्तीचा विकार होतो. त्याच्यानंतर पुरुष जे आहे पुरुषाला विकार होत नाही, पुरुषाचा अर्थाचा होत नाही आणि काळाचा होत नाही. कशाला? नामाला. आता नाम संपलं, त्याच्यानंतर सर्वनाम आहे. तर सर्वनामाला लिंगाचा विकार होतो, वचनाचा विकार होतो, विभक्तीचा विकार होतो, पुरुषाचा विकार होतो, अर्थाचा होत नाही आणि काळाचा होत नाही.
त्यानंतर विशेषण आहे, विशेषणाला लिंगाचा विकार होतो, वचनाचा विकार होतो, विभक्तीचा विकार होतो, पुरुषाचा होत नाही, अर्थाचा होत नाही आणि काळाचा होत नाही. त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापदाला लिंगाचा होतो, वचनाचा होतो, पुरुषाचा होतो, अर्थाचा होतो, काळाचा होतो, विभक्तीचा होत नाही. ठीक आहे, हे ट्रिक्स नाही आहे आपलीवाली, फक्त हे तुम्हाला काय आहे तो टेलर दाखवला पिक्चरचा, म्हणजे आपली ट्रिक्स आता याच्यानंतर आहे. आता ट्रिक्स कशी लक्षात ठेवायची पहा, हे हा सांगितलं तुम्हाला विकार कायचा होते आणि कायचा नाही होत. आता ट्रिक्स आपण अशी लक्षात ठेवायची, तुम्ही म्हणसान सर पहिले डायरेक्ट मेन मुद्द्यावर या, टाइमपास काही जास्त करू नका. पण टाइमपास केल्याशिवाय मेन मुद्द्यावर जर आलो डायरेक्ट तर तुम्हाला काही व्यवस्थित समजणार नाही, तुमचा टाइमपास होऊन जाईल. त्याच्यामुळे मला बाकीच्या अगोदरच्या गोष्टी घेणं आवश्यक आहे. ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने घेता मित्रांनो, स्वतःला जास्त मानसिक त्रास करून घेऊ नका. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे, हे आपल्याला ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं आहे. हे पाठ केलं आपण, लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ, हे एवढे आपल्याला विकार पाठ झाले. तर हे जे आपले 3 आहे पहिले कोणते, लिंग वचन विभक्ती, आणि हे पहिले कोणते, नाम सर्वनाम विशेषण. लक्षात ठेवायचं, नाम सर्वनाम विशेषण याले लिंग वचन विभक्ती जे पहिले 3 विकार आहेत, त्या तिन्हीचे विकार ह्या तिघाले होते. लिंगाचा विकार कायले होते, लिंगाचा वचनाचा विभक्तीचा नामाले, सर्वनामाले होते, त्याच्यानंतर विशेषणाले होते. चला, नाम सर्वनाम विशेषण याले लिंगाचे विकार होते, वचनाचे विकार होते आणि विभक्तीचे विकार होते. हे डोकं आपल्या आता जास्त लावायचं काम नाही, समजला एवढं तक्ता. त्याच्यानंतर इकडे आता हे 3 राहिले शिल्लक, पुरुष अर्थ काळ, नाम सर्वनाम विशेषण याच्याबद्दल बोलत आपण, क्रियापदाबद्दल सध्या बोलत नाही आहे. नाम सर्वनाम विशेषण याले लिंग वचन विभक्तीचा विकार होते, एवढं डन. त्याच्यानंतर नाम सर्वनाम विशेषण याले पुरुष अर्थ काळ याच्यापैकी नामाले विकार होत नाही तिघाचंही, त्याच्यानंतर विशेषणाले विकार होत नाही तिघाचंही, फक्त पुरुषाचा विकार होतो. कशाला, सर्वनामाला. हे फक्त एक एवढं एक्स्ट्रा जे आहे ते एवढं लक्षात ठेवावं लागते. पुरुषाचा विकार फक्त सर्वनामाले होते, बाकीच्याचा कोणालाच विकार होत नाही. म्हणजे ह्या बॉक्समध्ये आपल्याला फक्त एकाच ठिकाणी हे दिसत आहे विकार, तो विकार कोणाचा दिसत आहे मित्रांनो, पुरुषाचा. ठीक आहे, असो. आता हा तक्ता तुम्हाला समजला असन. आता फक्त राहिलं का आपलं क्रियापद. आता क्रियापद कसं लक्षात ठेवायचं, क्रियापदाला कशाचा विकार होतो आणि कशाचा विकार नाही होत, तर लक्षात ठेवा. क्रियापद आहे, क्रियापदाला लिंगाचा विकार होते, त्याच्यानंतर वचन आहे, वचनाचा विकार होते, त्याच्यानंतर विभक्ती आहे, विभक्तीचा विकार होत नाही, पुरुषाचा होते, अर्थाचा होते आणि काळाचा विकार होते. म्हणजे जे 6 विकार आहेत त्या 6 विकारापैकी क्रियापदाला फक्त विभक्तीचा विकार होत नाही, बाकी सगळ्याचा विकार काय होते, होऊन जाते. झाला, लिंग वचन विभक्ती पुरुष अर्थ काळ हे 6 विकार आहेत. ते 6 विकार आपल्याला नाम सर्वनाम विशेषण क्रियापद ह्या 4 विकारी जातीला जे विकार होतात ते 6 पैकी कोणत्या जातीला कोणता विकार होऊ शकतो किंवा नाही होत, हे आपण एवढ्या ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवतो. आणि ह्या ट्रिकच्या माध्यमातून आपण बाकीचे जे येणारे प्रश्न आहेत ते प्रश्न आपण ह्या पद्धतीने सोडवू शकतो मित्रांनो. ठीक आहे, असो पुढे जाऊ. पुढची ट्रिक काय आहे पाहू. भाववाचक नाम, सामान्य नाम, विशेष नाम हे जे आहेत हे एकमेकाचे कार्य करतात. तर कसे कार्य करतात याच्यावर आयोग प्रश्न विचारतात आणि विचारत आहे. तर त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं, सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करते, विशेष नाम सामान्य नामाचे कार्य करते. म्हणजे कोण कायचे कार्य करते हे कसं एका ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो मी. पहिले लक्षात ठेवा का कोण कोणाचं कसं काम करू शकते. तर सूर्य हा एक तारा आहे. सूर्य काय म्हणते, एक तारा आहे. तर तारा काय झालं ह्या वाक्यात तारा झाला आपला सामान्य नाम. त्याच्यानंतर तारा गावाला जाणार आहे, तारा गावाला जाणार आहे. खालच्या वाक्यात तारा जे आहे ते तारा काय झालेला आहे, विशेष नाम. ठीक आहे, म्हणजे स्वरूप दोघांचे सारखंच आहे, फक्त कार्य वेगवेगळं आहे. म्हणून काय म्हटलं आहे, शब्दाच्या जातीत का शब्दाच्या 8 जाती आहेत. त्या 8 जाती का बरं मानल्या जातात का शब्दात जेव्हा आपण वापरतो, वाक्यात जेव्हा शब्दाचं कार्य करतो ते कार्य 8 प्रकारे केले जाते. त्या 8 प्रकारे जे कार्य केले जाते म्हणून त्याला काय म्हणतात, जात असे म्हणतात. त्याला शब्दाची जात असे म्हणतात. तर हे जे आहे तारा आणि हे तारा
याचं वाला स्वरूप सारखं आहे, पण आपण शब्दाची जात जी आहे ते शब्दाची जात स्वरूपावरून नसून आपण कशावरून ठरवतो, त्याच्या वाक्यातील कार्यावरून ठरवतो. त्याच्यामुळे इथं जे कार्य आहे इथं हे सामान्य नामाचं कार्य आहे आणि इथं जे कार्य करत आहे तारा हे कार्य इथं विशेष नामाचं कार्य करत आहे. एक वेळेस पुन्हा सांगतो तुम्हाला उदाहरण. सूर्य हा एक तारा आहे. या वाक्यातील तारा जे आहे काय झालं, सामान्य नाम झालं. त्यानंतर तारा गावाला जाणार आहे, तर हे तारा जे झालं हे तारा काय झालं, याच्यातलं विशेष नाम झालं. आता तारा विशेष नाम कसं, त्याच्यानंतर सामान्य नाम कसं. सूर्य हा एक तारा आहे. आता तारा जो आहे हा तारा एक नाही आहे, सूर्यच नाही आहे, वेगवेगळे तारे राहतात त्याच्यात. तारामध्ये वेगवेगळे तारे येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आता सरळ सरळ उदाहरण देतो म्हटलं तुम्हाला. तर राज्य, राज्य हे एक झालं काय, म्हणजे एकच राज्य आपण समजू शकतो काय. राज्य म्हटलं तर आपण तिथं महाराष्ट्र घेऊ शकतो, त्याच्यानंतर इकडे पंजाब घेऊ शकतो, इकडे गुजरात घेऊ शकतो, जम्मू घेऊ शकतो. हे आपण राज्य म्हटलं तर आपण तिथं आपल्या नजरेत असे असे राज्य येतात. तसंच तारा म्हटलं तर आपल्याला फक्त सूर्यच नाही दिसत, वेगवेगळे तारे राहतात, ते तारे आपल्याला दिसतात. तर हे झालं इथं तारा जो आहे हा इथं काय झाला आपल्याला ह्या उद्देशाने ह्या कार्याने आपल्याला इथं दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हटलं आहे, सामान्य नाम. आता तारा गावाला जाणार आहे. आता तारा गावाला जाणार आहे तर तारा जो आहे हा इथं एका व्यक्तीचं नावानं इथं कार्य करत आहे. म्हणून ज्या वेळेस व्यक्तीच्या नावाने कार्य करते तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, विशेष नाम असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीचे विशिष्ट नाव म्हणजेच विशेष नाम होय. ठीक आहे. असो, तर आपल्याला ह्या दोन वाक्यातून हे लक्षात येत आहे की सामान्य नाम हे काय करत आहे, विशेष नामाचं कार्य करत आहे. आता खाली एक आहे, सागर एक चांगला सॉफ्टबॉल पटू आहे. सॉफ्टबॉल हे जे आहे हे एका खेळाचं नाव आहे मित्रांनो. तर हे वाक्य काय आहे, सागर एक चांगला सॉफ्टबॉल पटू आहे. तर ह्या वाक्यात अधोरेखित केलेलं कोणतं, सागर. सागर हे काय झालं, याच्यातलं नाम झालं. नाम कोणतं झालं, तर विशेष नाम झालं, एका व्यक्तीचं नाव आहे सागर. सागर एक चांगला सॉफ्टबॉलपटू आहे, ते म्हणून ते काय झालं, विशेष नाम. त्याच्यानंतर नदी सागराला मिळते. नदी सागराला मिळते. आता सागर इथे आहे, सागर इथे आहे, स्वरूप सारखेच आहे पण दोघांचे कार्य वेगवेगळे आहे. नदी सागराला मिळते, तर इथं सागराला म्हटलं तर इथं कार्य वेगळं आहे, म्हणून ते काय झालं, सामान्य नाम. ठीक आहे. आता सागराला मिळते. आता तिथं जर समजा हिंद महासागर, त्याच्यानंतर आपले जे पॅसिफिक महासागर आहे, बाकीचे जे महासागर आहेत, त्या सागराचं जर नाव घेतलं असतं ते झालं असतं विशेष नाम. आता इथं सागर म्हटलं आहे फक्त, तो कोणता सागर म्हटलं नाही आहे, तर त्याच्यामुळे ते काय झालं, विशेष नाम, सॉरी सामान्य नाम. ठीक आहे. नदी सागराला मिळते. तर आता विशेष नाम कशाला म्हणतात, सामान्य नाम कशाला म्हणतात, तुम्ही त्या भानगडीत सध्या इथं पळू नका. आपल्याला ट्रिक शिकायची आहे फक्त. सामान्य नाम विशेष नामाचे कार्य कसे करतात, विशेष नाम सामान्य नामाचे कार्य कसे करतात, ह्या गोष्टी आपल्याला डोक्यात ठेवायचा आहे. त्याच्यासाठी हा जो पिक्चरचा ट्रेलर आहे हा सध्या चालू आहे, हा ट्रेलर तुम्ही पहिले व्यवस्थित पाहून घ्या. पिक्चर आपण इथं वरतं दाखवूच तुम्हाला. ठीक आहे. त्या जागात सोडलेलं आहे आपण, फक्त हे उदाहरण त्याच्यासाठी तो पिक्चर समजला पाहिजे, त्याच्यासाठी हा उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. त्याच्यानंतर खाली दिलेला विश्वास आज शाळेत आला नाही. दोघांचं स्वरूप सारखंच आहे पण कार्य वेगवेगळं आहे. इथं तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, इथं विश्वास जे आहे इथं भाववाचक नामाचं कार्य करत आहे. त्याच्यानंतर विश्वास आज शाळेत आला नाही, इथे विशेष नामाचं कार्य काय करत आहे, विश्वास म्हणून करत आहे. ठीक आहे. फक्त तुम्हाला कार्य आणि हे लक्षात ठेवायचं आहे की भाववाचक नाम जे आहे ते विशेष नामाचं कार्य करत आहे. त्यानंतर इकडे सामान्य नाम विशेष नामाचं कार्य करत आहे, विशेष नाम सामान्य नामाचं कार्य करत आहे. तू तुझी हुशारी दाखवू नको. तू तुझी हुशारी दाखवू नको हे काय झालं, भाववाचक नाम हुशारी. तू तुझ्या हुशाऱ्या बंद कर हे काय झालं, सामान्य नाम. हुशाऱ्या म्हटलं तर काय झालं, सामान्य नाम. आता हुशार, हुशार, हुशार काय झाले, हे सामान्य नाम झालं आणि त्याले विलँटी म्हणजेच ई प्रत्यय लावला तर काय झालं, ते हुशारी. हुशारी काय झालं, हे एक भाववाचक नाम तयार झालं. आता भाववाचक नाम जे आहे ते भाववाचक नाम कसं तयार होते, तर भाववाचक नामाला समजा भाववाचक नाम तयार करताना एखाद्या सामान्य नामाला, ठीक आहे, एखाद्या सामान्य नामाला किंवा विशेष नामाला किंवा एखाद्या विशेषणाला, एखाद्या सामान्य नामाला किंवा एखाद्या विशेष नामाला किंवा एखाद्या विशेषणाला जेव्हा
यत व पना पण ताई आई विवा गिरी की यापैकी जर कोणतं प्रत्यय लागत असन तेव्हा आपण भाववाचक नाम आहे म्हणून समजून जायचं. आता ते प्रत्यय कोणते, आता ई लागलं आपल्या प्रत्ययातलं, ठीक आहे. तुम्हाला प्रत्यय लिहून देतो इथं. याच्यावर आपण ट्रिक बनवली नाही, पण तुम्हाला ट्रिक इथं सांगत आहे, म्हणजे त्याची वेगळी पीपीटी बनवलेली नाही आहे, ठीक आहे. आता आलं दिसलं म्हणून तुम्हाला ट्रिक सांगत आहे. अशा ट्रिक्स आपल्याजवळ भरपूर अवेलेबल आहे मित्रांनो. प्रत्येक टॉपिकमध्ये आपण चांगल्या पद्धतीनं ट्रिकच्या माध्यमातून आपण शिकवलेला आहे. तर सगळ्या ट्रिक्स ह्या एका व्हिडिओमध्ये सांगणं पॉसिबल नाही, ठीक आहे. यत्व पना पण ताई आई विवा गिरी की, ठीक आहे. यत्व पनापन ताई आई विवा गिरी की, यत्व पनापन ताई आई विवा गिरी की, हे झाली आपली ट्रिक. आता याच्यात प्रत्यय लपलेला आहे. कोणते, य वेगळं, त्व वेगळं, पना वेगळं, पण वेगळं, ताई मधलं ता वेगळं, ई वेगळं, त्याच्यानंतर आई हे वेगळं प्रत्यय आहे, त्याच्यानंतर वी वेगळं, वा वेगळं, गिरी वेगळं, की वेगळं. आता काय वेगळं आहे काय का याच्यात आहे ते तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसान तेव्हाच तुमच्या डोक्यात बसान. असं जर फक्त एवढं म्हटलं तुम्ही सर म्हटलं ट्रिक सांगा आणि ट्रिक डायरेक्ट माझ्या डोक्यात घालून द्या, तर तशी डायरेक्ट ट्रिक तुमच्या डोक्यात नाही घुसणार. तुम्हाला काय करायला लागेल, मी ट्रिक सांगितली तुम्हाला, ते ट्रिक्स तुम्हाला एखाद्या पॅडवर वहीवर लिहून घ्यायला लागेल, त्याच्यावर थोडा अभ्यास करायला लागेल. एक वेळेस तुम्हाला सवय झाली, तुमच्या ट्रिक्स लक्षात आली का तुमचा विषय तिथं खतम, म्हणजे कायचा, प्रश्नाचा, त्याच्यावर पडणाऱ्या प्रश्नाचा विषय खतम, ठीक आहे. हे ट्रिक जर तुमच्या लक्षात आली आणि एवढ्या 2-3 बेसिक गोष्टी लक्षात आल्या का, विशेष नाम, त्याच्यानंतर सामान्य नाम, त्याच्यानंतर विशेषण, याच्यापैकी जर कोणाला हे प्रत्यय लागत असन तेव्हा काय समजायचं का ते भाववाचक नाम आहे. जर तुम्हाला विचारलं का खालील पर्यायातील भाववाचक नाम ओळखा, आता गरीब, गरीब हे गरीब आणि गरिबी, ठीक आहे. गरीब आणि गरिबी दोन्ही शब्द सारखेच आहे असं वाटतं तर तुम्हाला, पण ह्याच्यातलं जे हे गरीब आहे हे काय झालं, विशेषण, त्याच्यानंतर गरिबी हे काय झालं, भाववाचक नाम, हे झालं विशेषण, हे झालं भाववाचक नाम. आता विशेषणाले जर समजा ह्याच्यापैकी कोणतेही प्रत्यय लागत असन तेव्हा त्याचा काय तर ते भाववाचक नाम. आता याला प्रत्यय लागलं काय, हे ब आहे, ब काय आहे, अक्षरांत आहे, ठीक आहे. आता त्याला व्यंजनात बनतो म्हटलं तर हा अ याच्यातला स्वर कटते, त्याच्यानंतर जो हा ई प्रत्यय आहे, हा ई प्रत्यय इथं लावला तर त्याचा बी तयार होते. हा व्यंजन जो आहे, व्यंजनमध्ये स्वर मिसळला, हे झालं बी तयार, ठीक आहे. आणि इकडे काय शिल्लक होतं आपला गरी, याचा काय तयार झाला, गरिबी. आता गरिबी, गरीबले जर समजा ई प्रत्यय लावला तर काय तयार होते, गरिबी. आता गरिबी हे काय झालं, भाववाचक नाम, कायचं तयार झालं, विशेषणाचं. विशेषणाला कोणतं प्रत्यय लागलं, ई. ई प्रत्यय कायच्यात आहे, आपल्या ट्रिकमध्ये. ह्या ट्रिक्समधले जर कोणते प्रत्यय जर समजा विशेषण, नाम, नाम कोणते, सामान्य नाम, विशेष नाम आणि त्याच्यानंतर विशेषण यायले जर लागले तर समजून जायचं ते भाववाचक नाम तयार झालेलं आहे. ओके. ह्या व्हिडिओमध्ये हे ट्रिक्स सांगण्याचा माझा उद्देश नव्हता. मला तुम्हाला हे ट्रिक्स सांगण्याचा म्हणजे असं काही इंटेन्शन नव्हतं, पण हे जे आहे हे इथं भाववाचक नाम येऊन गेलं म्हणून तुम्हाला इथं हे ट्रिक्स सांगितली. कोणती, यत्व पनापन ताई आई विवा गिरी की. आपण नेमकी ट्रिक्स जे आहे ते कशाबद्दल शिकत आहे. आता भाववाचक नाम हे सामान्य नामाचे कार्य करते, त्याच्यानंतर सामान्य नाम हे विशेष नामाचे कार्य करते, त्याच्यानंतर विशेष नाम हे सामान्य नामाचे कार्य करते का नाही करत हे ओळखायचं आहे. याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारत आहे, ठीक आहे. गोंधळ झाला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला याच्यावर ट्रिक्स जे मी बनवली आहेत हे ट्रिक्स तुम्हाला सांगतो, ठीक आहे. आपण इथं पाहिलं, आता काय पाहिलं, सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करू शकते, विशेष नाम सामान्य नामाचे कार्य करू शकते, त्याच्यानंतर भाववाचक नाम जे आहे ते विशेष नामाचे कार्य करत आहे, भाववाचक नाम सामान्य नामाचे कार्य करत आहे. मग ह्या सगळ्याहून लक्षात येते का बा सामान्य नाम आणि विशेष नाम जे आहे ते भाववाचक नामाचे कार्य करत नाही. म्हणजे
हा झाला आपला भाववाचक नाम म्हणजे आपला मोठा भाऊ. त्याच्यानंतर हा काय झाला आपला सामान्य माणूस. कोणता? सामान्य नाम. ठीक आहे. त्याच्यानंतर हा इकडे विशेष नाम. ठीक आहे. हे आपले 3 भाऊ कोणते? भाववाचक नाम, सामान्य नाम आणि विशेष नाम. आता ह्या तिघांपैकी कोण कोणाचा कार्य करते, कोण कोणाचं कार्य करत नाही, याच्यावर आपल्याला आयोग प्रश्न विचारतात. ते कसं लक्षात ठेवायचं? आयोग प्रश्न विचारते भाववाचक नाम हे सामान्य नामाचे कार्य करते काय, योग्य की अयोग्य? भाववाचक नाम हे विशेष नामाचे कार्य करते काय, योग्य की अयोग्य? विशेष नाम हे सामान्य नामाचे कार्य करते, योग्य की अयोग्य? असे आपल्याला आयोग प्रश्न विचारत आहे. याच्या अगोदर विचारले आहे आणि याच्यानंतरही विचारू शकते. त्याच्यासाठी हे ट्रिक्स महत्वाचे आहे मित्रांनो. भाववाचक नाम जे आहे ते सामान्य नामाचे कार्य करते. भाववाचक नाम विशेष नामाचे कार्य करते. सामान्य नाम विशेष नामाचे कार्य करते, विशेष नाम सामान्य नामाचे कार्य करते. म्हणजे लक्षात ठेवायचा मोठा भाऊ जो आहे, मोठा भाऊ दोघांची कामं करू राहिला. हे दोघं भाऊ एकमेकाचे कामं करत आहे. सामान्य नाम विशेष नामाचे करते, विशेष नाम सामान्य नामाचे करते. त्याच्यानंतर भाववाचक नाम सामान्य नामाचे करते, भाववाचक नाम विशेष नामाचे करते. फक्त हे दोघं जण याचे कामं करत नाही. म्हणजे जर तुम्हाला प्रश्न आला की सामान्य नाम हे भाववाचक नामाचे कार्य करते, योग्य की अयोग्य, तर अयोग्यच मारायचं. विशेष नाम हे भाववाचक नामाचे कार्य करते, योग्य की अयोग्य, तर अयोग्यच मारायचं. कारण आपल्या लक्षात आलं का भाववाचक नाम हे सामान्य नामाचे कार्य करते, भाववाचक नाम हे विशेष नामाचे कार्य करते. हे दोघं एकामेकाचे कार्य करते, पण हे दोघं याचे कार्य करत नाही. समजलं असेल तुम्हाला? सोपी ट्रिक्स आहे मित्रांनो. नाही समजलं असेल त्याच्यावर व्यवस्थित प्रॅक्टिस करा, तुमच्या नक्की लक्षात येईल. आणि हे ट्रिक्स ह्या गोष्टी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहे. म्हणजे मला नाही वाटत का तुम्हाला म्हणजे कोणी ह्या पद्धतीनं शेअर केलं असेल, पण तुमच्यासाठी ह्या अतिशय महत्त्वाच्या आहे हे मला 100% माहिती आहे. आयोग याच्यावर प्रश्न विचारत आहे, त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित लक्षात करणे म्हणजे व्यवस्थित लक्षात घेऊन करणे आवश्यक आहे. ठीक आहे. असो तुमची इच्छा. आता मी माझं काम केलं, तुम्हाला सांगितलं. पुढं भाऊ नामाच्या अंती येणारे स्वर व लिंग. व्हिडिओ आपला मोठा होत चालला, तुम्ही बोर होत चालले असाल नाही असाल ते मला माहीत नाही, पण ह्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून सांगणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो मित्रांनो का प्रश्न आयोग विचारते नामाच्या अंती येणारे जे स्वर आहेत आपल्याला ते कसे लक्षात ठेवायचे पहा. पुल्लिंगी नामे आयोग आपल्याला प्रश्न विचारते का पुल्लिंगी नामे अकारांत असतात, आकारांत असतात, इकारांत असतात. पुल्लिंगी नामे उकारांत नसतात, योग्य की अयोग्य? तर आपल्याला माहित पाहिजे कोणत्या कोणत्या कारांत कोणते नामे असतात. तर अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत आणि ओकारांत हे सर्व पुल्लिंगी नामे आहे. याच्यापैकी हेच एक लाईन पाठ करून ठेवायची. याच्यापैकी फक्त एकारांत नसणारा काय नाही आहे, स्त्रीलिंगी नामे नाही आहे. स्त्रीलिंगी नामे कोणते कोणते आहे मग? अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, ओकारांत. जर तुम्हाला प्रश्न विचारला आयोगानं का एकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते, योग्य की अयोग्य? तर तुमच्या डोक्यात पाहिजे का स्त्रीलिंगी नामे जे आहे त्याच्यात एकारांत नामच नाही आहे, म्हणून डायरेक्ट अयोग्य. नाही तर तिथं डोकं नाही लावायचं, आठवायचं नाही का बा मला एकारांत नाव आठवत नाही आहे एखादं स्त्रीलिंगी. डायरेक्ट डोक्यात लक्षात ठेवायचं का एकारांत स्त्रीलिंगी नामच नाही आहे. म्हणून ह्या गोष्टी तुम्हाला काढून दिलेल्या आहे मित्रांनो. ठीक आहे. जास्त सिरियस होत आहे काय? ठीक आहे. सिरियस गोष्टी आहे म्हणूनच सिरियस होत आहे, आवश्यक गोष्टी आहे. तर स्त्रीलिंगी नामे जे आहे आपल्याला आयोग प्रश्न विचारते का बा अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते, आकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप किंवा अकारांत स्त्रीलिंगी नामाचे पुल्लिंगी नाम आकारांत इकारांत होते, असे प्रश्न आयोग विचारते, घुमून फिरून विचारते. त्याच्यात ह्या एवढंसं फक्त तुम्ही जर तुमच्या डोक्यात बरोबर फिट करून ठेवला तर तुमचा इकडे म्हणजे 1 मार्क फिक्स होऊन जाते. 1 नाही 2 मार्कही तुमचे फिक्स होऊन जाते. म्हणजे प्रश्न याच्यावर 1-1, 2-2 प्रश्न पडू शकतात. ठीक आहे. तर कसे लक्षात ठेवायचे कोणते कारांत आहे कोणत्या कारांत नाही हे नावं? तर पुल्लिंगी नामं फक्त लक्षात ठेवायचे. 6 कारांत आहे. कोणते कोणते? अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत आणि ओकारांत. हे 6 पाठ झाले पुल्लिंगी नामे. तर त्याच्याच पैकी फक्त ए सोडून द्यायचा. राहिलेले 5 जे आहेत ते काय आहे? स्त्रीलिंगी नामे आहेत. स्त्रीलिंगी नामे येतात त्याच्यात. ठीक आहे. आता त्याच्याच पैकी हे जे 6 आहे, या 6 पैकी ए सोडला तेव्हा स्त्रीलिंगी नामे भेटते.
आता ह्या 6 पैकी हा आ आणि ओ हे सोडले तर बाकीचे उरलेले जे 4 आहेत ते काय आहेत, नपुसकलिंगी नामे. त्या नपुसकलिंगी नामेत येतात अकारांत, इकारांत, उकारांत आणि एकारांत. समजलं असेल तुम्हाला, सोपे आहे ते. नाही समजलं असेल तर त्याच्यावर प्रॅक्टिस करा. तुम्हाला चांगला म्हणजे एकदम ओरिजिनल मटेरियल पुरंच्या पुरं बाहेर काढून दिलेलं आहे. फक्त त्याच्यावर काय करणं आहे, प्रॅक्टिस करणं आहे. ठीक आहे. अजून एक ट्रिक्स आहे आपल्याला. ह्याच गोष्टी याच्याच माध्यमातून आपण अशा गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी म्हणजे ह्या 2 गोष्टी जर व्यवस्थित सोबत लक्षात ठेवल्या तर याच्यावर पडणारे अनेक प्रश्न आहेत. ते अनेक प्रश्न आपण फक्त एवढ्या ट्रिकच्या माध्यमातून सोडू शकतो. आणि हे झालं आपण याच्यावरून कोणते कोणते लिंग विचार, त्याच्यानंतर वचन विचार, त्याच्यानंतर सामान्य रूप, हे सगळे याच्यावरचे पडणारे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, ते फक्त आपण म्हणजे ह्या एवढ्या ट्रिकच्या माध्यमातून कव्हर करू शकतो बऱ्यापैकी प्रश्न. नाही कव्हर केले म्हणजे जसे तसं नाही जमलं आपल्याला तर आपण एलिमिनेट तरी करू शकतो. 2-2 ऑप्शन तरी कट करू शकतो. ठीक आहे. आता पुल्लिंगी नामे अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत, ओकारांत असणारे सगळे जे नामे आहेत ते आपण एका ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवू. आणि हे ट्रिक जे आहे, हे ट्रिक जर तुमच्या लक्षात असली तर तुम्हाला अकारांत नाम कोणतं, आकारांत नाम कोणतं, इकारांत पुल्लिंगी नाम कोणतं हे आठवाचं काम पडणार नाही. हे ट्रिक्स तुमच्यावाले लक्षात असली विषय मोकळा. याच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, म्हणजे जर समजा तुम्हाला भाऊ आलं आणि भाऊचं सामान्य रूप करा तर काय होते, भावा हे सामान्य रूप होते. ठीक आहे. तर भावा हे जेव्हा सामान्य रूप होते तर तेव्हा आपण काय मग आयोग काय प्रश्न विचारू शकते, आता भाऊ हे काय आहे, उकारांत आहे. तर उकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्य रूप वाकारांत होते, योग्य की अयोग्य. आता उकारांताचं वाकारांत झालं, भाऊचं काय झालं, भावा. तर उकारांताचं वाकारांत पुल्लिंगी नामाचं स्वरूप सामान्य रूप काय होतं, वाकारांत होत आहे. तर मग आपल्याला लक्षात येऊन जाते ह्या ट्रिकच्या माध्यमातून का बा आपला पर्याय काय हा आयोगाने दिलेला योग्य आहे. ठीक आहे. असो, याच्या माध्यमातून तुम्ही म्हणजे बऱ्यापैकी प्रश्न कव्हर करू शकतात. त्याच्यामुळेच हे महत्त्वाची ट्रिक्स आहे म्हणून तुम्हाला इथं आणून दिलेली आहे. पुल्लिंगी नामाची दामले एकारांत आहे, त्याच्यानंतर भाऊ उकारांत आहे, शेतकरी इकारांत आहे, त्याच्यानंतर बैल मधलं अकारांत आहेच, त्याच्यानंतर घोड्याचे म्हटलं तर इथं काय निघते, मूळ शब्द घोडा. ठीक आहे. आकारांत आहे, त्याच्यानंतर फोटो ओकारांत आहे. म्हणजे सगळे कारांत आपल्याला एका नामातून दिसत आहे, एका लाईन मधून दिसत आहे. ठीक आहे. तर पुल्लिंगी नामाची ट्रिक कोणती आहे मग आपली, पुल्लिंगी नामे दामलेचा भाऊ शेतकरीच्या बैल आणि घोड्याचे फोटो काढतो. दामलेचा भाऊ जो आहे तो काय करते, शेतकरीच्या बैल आणि घोड्याचे फोटो काढतो. एक दामले म्हणून व्यक्ती राहतो, तो दामले म्हणून व्यक्ती जो आहे तो काय करतो, म्हणजे दामले जो आहे तो व्यक्ती आहे, त्याचा भाऊ काय करते. ह्या ट्रिकच्या माध्यमातून सांगत तुम्हाला, म्हणजे ट्रिक तुमच्या कशी लक्षात ठेवायची सांगत आहे. दामलेचा भाऊ शेतकरीच्या बैल आणि घोड्याचे काय करते, फोटो काढते. दामलेचा भाऊ शेतकरीच्या बैल आणि घोड्याचे फोटो काढतो. हे एक सरळ लाईन आहे. एवढीशी लाईन जर तुम्ही एक वाक्य जरी लक्षात ठेवलं तर याच्यावर येणारे आयोगाचे प्रश्न बऱ्यापैकी प्रश्न तुम्ही क्लिअर करू शकता मित्रांनो. ठीक आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येत असाल किती सोपी ट्रिक्स आहे आणि त्याच्या माध्यमातून किती कठीण प्रश्न आपण सोडू शकतो. त्याच्यानंतर स्त्रीलिंगी नामे. आता स्त्रीलिंगी नामेमध्ये बायको आपल्याला ओकारांत स्त्रीलिंगी नामाचं नाव भेटलं एक. त्याच्यानंतर काकूवरून उकारांत भेटलं. नदीवरून इकारांत भेटलं. त्याच्यानंतर नशा त्याच्यावरून आकारांत भेटलं. त्याच्यानंतर चूकवरून अकारांत भेटलं. म्हणजे आपल्याला हे जे स्त्रीलिंगी नामे आहेत हे सगळे कारांत जे दिलेले आहेत हे सगळे कारांताचे आपल्याला उदाहरणं नावासहित भेटलेले आहे. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येते का जर समजा कदाचित प्रश्न विचारला का स्त्रीलिंगी नाम कोणतं, समजा नदी पकडू तर इकारांत, इथं काय निघतं नदीतून, इकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप किंवा अनेक वचन. आता समजा अनेक वचनावर घेऊ आपण. मागचा प्रश्न जो आहे पुल्लिंगीमध्ये काय घेतला, सामान्य रूपावर घेतला आता जर समजा विचारलं का इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन या कारांत होते योग्य की अयोग्य. मग डायरेक्ट इकारांत स्त्रीलिंगी नाम म्हटलं का आठवलं पाहिजे आपल्याला नदी आहे आपल्या याच्यात स्त्रीलिंगी नामाच्या याच्यात नदी इकारांत. त्याच्यावाला अनेक वचन करून पाचा या कारांत होते काय, एक नदी अनेक नद्या. ठीक आहे. या कारांत झालं म्हणजे
इकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन याकारांत होते योग्य। ठीक आहे, समजलं असेल तुम्हाला आणि ट्रिक पण कशी आहे ते पण समजलं असेल मित्रांनो। अजून एक उदाहरण घेऊन घेतो की चूक, आता समजा अकारांत आहे तर अकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते योग्य की अयोग्य। तर डायरेक्ट अकारांत स्त्रीलिंगी नाम आठवलं पाहिजे, याचं अनेक वचन करायचं आकारांत होते का नाही होत। एक चूक अनेक चुका, एक चूक अनेक चुका, तर मग अकारांत स्त्रीलिंगी नामाचा अनेक वचन आकारांत झाला म्हणून दिलेला पर्याय हा योग्य आहे। अशा प्रकारे आपण आपले प्रश्न सोडवू शकतो फक्त एका ट्रिकच्या माध्यमातून मित्रांनो। ठीक आहे, असो हे ट्रिक अशा पद्धतीने तुम्ही काय करा, पाठ करून ठेवा, तुमच्या नक्की तुम्हाला भविष्यात कामात पडू शकते। नपुंसकलिंगी नामाची एक ट्रिक आपली, मुलं लिंबू पाणी पिऊन गाणे म्हणतात, याच्यात सगळे हे कारांत आहे, हे कारांत आलेले आहेत, मुलं लिंबू पाणी पिऊन गाणे म्हणतात। ट्रिका सोप्या सोप्या, दामलेचा भाऊ शेतकरीच्या बैल आणि घोड्याचे फोटो काढतो, त्याच्यानंतर बायकोची काकू नदीजवळ नशा करून चूक करते, त्याच्यानंतर मुलं लिंबू पाणी पिऊन गाणे म्हणतात। ह्या सोप्या सोप्या ट्रिक आहे मित्रांनो, याच्यावर थोडीशी जरी प्रॅक्टिस केली तुम्ही तर म्हणजे तुमचे बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते कव्हर होऊन जातात। म्हणजे आपण फक्त बा एकाच लाईनले पाठ करत आहे ते एकाच प्रश्न याच्यावर असाच प्रश्न सरळ पडू शकते असंही काही नाही आहे। आपण ट्रिक ज्या बनवल्या आहेत त्या ट्रिक्स अनेक पद्धतीने प्रश्न याच्यावर पडू शकतात, त्याच्यामुळेच ह्या ट्रिक्स बनवलेल्या आहे। इथं आपण ह्या ट्रिक्स 3 ट्रिक्स जरी पाठ करून ठेवल्या तर याच्यावरून आपल्याला सामान्य रूपाचे, त्याच्यानंतर अनेक वचनाचे, एक वचनाचे, त्याच्यानंतर पुल्लिंगी स्त्रीलिंगी म्हणजे वचन विचार, त्याच्यानंतर लिंग विचार, त्याच्यानंतर सामान्य रूप, ह्याच्यावरचे येणारे प्रश्न आपण कव्हर करू शकतो। ठीक आहे, असो तुम्हाला ट्रिक समजली असेल। पुढं आपले ट्रिक्स पाहू, मला वाटते पुढं ट्रिक्स नसणार कारण व्हिडिओ आपल्याला मोठा झालेला आहे। ठीक आहे, असो इथं आपल्याला थांबायचं आहे मित्रांनो। मला असं वाटते मोजक्याच ट्रिक्स दिलेल्या आहे मी, जास्त काही ट्रिक्स दिलेले नाहीत आणि त्या ट्रिक्स जर तुम्हाला रीलच्या माध्यमातून समजून सांगतो म्हटलं तर तुम्हाला व्यवस्थित अशा पद्धतीनं एक्सप्लेन करताना आलं असतं, तुम्हाला स्पष्टीकरण देताना आलं असतं। त्याच्यामुळे ह्या मोजक्या ट्रिक्स तुम्हाला इथं सांगितलेल्या आहे। आपण बॅच लॉन्च केलेली आहे मित्रांनो, संपूर्ण मराठी व्याकरण बेसिक टू ॲडव्हान्स। त्या बॅचमध्ये बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत डिटेलमध्ये आपण मराठी व्याकरण शिकवत आहे। म्हणजे वर्णमाला, वर्ण विचार, त्याच्यानंतर शब्द विचार, त्याच्यानंतर वाक्य विचार आणि त्याच्यातले जे उपघटक आहेत बाकीचे सर्वचे सर्व, म्हणजे जे आपल्याला आयोग प्रश्न विचारते आणि प्रश्न कसे विचारते त्या पद्धतीने आपण ट्रिक्स, त्याच्यानंतर कुठं कन्सेप्ट आहे त्या कन्सेप्ट, त्या सर्व गोष्टी मी व्यवस्थित माझ्या म्हणजे बॅचमध्ये डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। ते तुमची मर्जी मित्रांनो, तुम्ही बॅच घ्यायची की नाही घ्यायची, कसं आहे कंपल्सरी काही आहे नाही आणि जबरदस्ती काही आहे नाही, तुमची इच्छा। परंतु माझं सांगणं काम आहे, कारण कसं आहे जर समजा कदाचित जर समजा कोणाला त्याचा फायदा होत असेल आणि त्याचा फायदा तुमच्यापर्यंत नसेल पोहोचत, म्हणजे का नाही पोहोचत असेल का तुम्हाला माहीत नाही, त्याच्यामुळे जर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा होत नसेल तर त्याच्यामुळे हे गोष्ट सांगणं तुम्हाला आवश्यक आहे, म्हणूनच तुम्हाला फक्त सांगितलेलं आहे। बाकी तुमची इच्छा, तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हिडिओ लिंकमध्ये आपण डिस्क्रिप्शनमध्ये आपण लिंक दिलेली आहे ॲपची आणि कोर्सची, त्या कोर्सच्या मध्ये आपण कोर्स तुम्ही तिथून करू शकता, घेऊ शकता आणि आपले लेक्चर जे आहेत ते व्यवस्थित बघून तुमचं मराठी व्याकरण म्हणजे व्यवस्थित क्लिअर करू शकता। ठीक आहे, असो मित्रांनो हे आपल्याला मराठी व्याकरण, संपूर्ण मराठी व्याकरण बेसिक टू ॲडव्हान्स, ते हे आपलं जे आहे लेक्चर ते आपण तुम्हाला सांगितलं आहे कुठं अवेलेबल आहे, तुम्हाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही। आता आपण इथंच थांबू, पुढच्या ज्या ट्रिक्स आहेत जर वेळ मिळाला तर मी तुम्हाला व्यवस्थित पुढच्या ट्रिक्स जरी तुम्हाला क्लिअर करून देईल व्यवस्थित, पण ते एका दमाने म्हणजे एका व्हिडिओमध्ये बसणं पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे जसं जसं हळूहळू माझ्याकडून होईल तसं तसं तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे मित्रांनो, इथंच थांबतो। जय हिंद, धन्यवाद।